छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत। आपण हा जन्मोत्सव आज 15 तारखेपासून आपण 19 तारखेपर्यंत हा आपण जन्मोत्सव साजरा करत आहोत। आज 15 तारखेला इथं महिलांचे गजानन नगर येथे महिलांचे खेळ घेऊन हा जन्मोत्सवाला आपण सुरुवात केली। खेळ झाल्याच्या नंतर इथं आपण उपवास असल्यामुळे फराळाचंही वाटप होणार आहे। त्याचप्रमाणे याच्यानंतरचे जे प्रोग्राम आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे घेत आहोत। पण प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचे प्रोग्राम जे मला सांगा वाटते कार्यक्रम जे आहे आपण जलाभिषेक सोहळा म्हणजे शिवजयंतीनिमित्त फक्त छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाची तिथं स्वच्छता केली जाते किंवा त्यांची धुतल्या जाते, जलाभिषेक केला जातो, साफसफाई केली जाते। पण आम्ही याला कुठेतरी फाटा देऊन सर्व महामानवाचे कसे याच्यात करता येईल आणि आपल्याला हा शिवजन्म उत्सव कसा मोठ्या प्रमाणात साजरा करता येईल ते अंगीकारून शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने आपल्या अंगीकारून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, अहिल्यादेवी होळकर असो, आपले अण्णाभाऊ साठे असो, शाहू महाराज असे विविध ठिकाणी जाऊन आपण त्यांचा जलाभिषेक करून आणि तिथे स्वच्छता मोहीम राबवून आपण हा शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत। आणि याचा शेवट आपण क्रांती चौक इथे करत आहोत। हे आपण 18 तारखेला करणार आहोत। 18 तारखेला हे केल्याच्या नंतर आपण छत्रपती शिवरायांच्या क्रांती चौकीतल्या स्मारक तिथे आपण संध्याकाळी दिवा लावणार आहोत, दीपोत्सव साजरा करणार आहोत। दीपोत्सव तुम्ही किती तारखेला साजरा करणार आहात? 18 तारखेला आणि शिवजयंती 19 तारखेला आहे। शिवजयंती 19 तारखेला। बरं ठीक आहे। आज सेवालाल महाराजांची जयंती आहे। आज तुम्ही जयंतीबद्दल काय सांगणार? कारण मी बघितलं तुम्ही इथं पण बरोबर तुम्ही जे सेवालाल महाराजांची जयंतीचा उल्लेख केला, आपण सेवालाल महाराजांची जयंती आज होती म्हणूनच आजपासून आपण शिवजन्मोत्सव सुरू केलेला आहे। आणि 19 तारखेला सकाळी क्रांती चौक इथे ध्वजारोहण करून 11 वाजेला आपण महिलांचा पाळण्याचा कार्यक्रम क्रांती चौक इथे घेणार आहोत। किती तारखेला? 19 तारखेला सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 5:30-6 नंतर विविध क्षेत्रात मान्यवरांनी म्हणजे सामाजिक क्षेत्रात ज्या मान्यवरांनी काम केलेलं आहे अशा मान्यवरांचा आपण सन्मान तिथं करणार आहोत संध्याकाळी 19 तारखेला संध्याकाळी 6 नंतर। बरं तुम्ही काय सांगू शकाल? आता 14 एप्रिलला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात होत आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? बरोबर आहे। जसा शिवरायांचा जयघोष करत ही शिवजयंती साजरी होते तसेच बाबासाहेबांचा जयघोष करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची जयंती सुद्धा आम्ही अशीच साजरी करणार आहोत शिवजयंतीच्या माध्यमातून। शिवजयंतीचं ही सुरुवात आहे। आता इथून पुढे जयंती सुरुवात होईल। ही शिवजयंतीची पर्वणी आहे। आपण जे म्हणतो ना शिवरायांचा जयघोष करणे आणि शिवरायांचे विचार अंगीकृत करणे आणि त्यात शिवरायांचं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं राज्य घटनेत उतरवलं आणि जनतेचं राज्य कसे तयार होईल ते बघितलं। त्याची नांदी ही स्वराज्य आहे। इथून आता आपण जसं शिवरायांचं जयंती उत्सव साजरा केला तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही करणार आहे। बरं आज महाशिवरात्र आहे, जास्त करणं इथं महिलांचं भरपूर म्हणजे जमा आहे तिथे, त्यांना काय सांगणार तुम्ही महाशिवरात्री दिनानिमित्त? सर्वप्रथम महाशिवरात्रीनिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत। त्याच्यानंतर आपली ही आज योगायोग समजावा, आपले आराध्य दैवत महादेव। आता महादेव आपण आराध्य कसे म्हणावे हे आता तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे। आता महादेवापासून जी सुरुवात झाली ती आता योगायोगात समजावं की आज 15 तारखेला महाशिवरात्री आहे आणि तिथूनच आपली उत्सवाची सुरुवात झाली। ठीक आहे सर, धन्यवाद। सर आपलं नाव सांगा प्लीज। राहुल भोसले, अध्यक्ष लढा भूमिपुत्राचा।